आता लहान मुलांना, मोठ्या माणसांना नाश्त्याला तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल, तसा हा कुरकुरीत, आगळा वेगळा आणि झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार नक्की करून बघा. कोणतीही पूर्वतयारी नाही, मात्र एकदम झटपट होतो, कुरकुरीत होतो आणि खूप जास्त पौष्टिक सुद्धा. तर नेहमीप्रमाणे आपली रेसिपी प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत शेअर केलेली आहे. भरपूर टिप्स सुद्धा दिलेल्या आहे, म्हणून शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. तर हा झटपट, पौष्टिक, कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये घरातली कोणतीही एखादी वाटी ठरवा. त्याने सगळ्या भाज्या आपल्याला मोजून घ्यायच्या आहे. इथे आपण अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्राम प्रमाणात बारीक चिरून गाजर घेतलंय. अर्धी वाटी आपण इथे बारीक चिरून ढोबळी मिरची सुद्धा घेतलेली आहे. याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे मक्याचे दाणे घेतलेले आहे. सेम वाटीने अर्धी वाटी बारीक चिरून कोबी घेतलेला आहे आणि सेम वाटीने अर्धी वाटी किंवा एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्याची पात असेल ती सुद्धा थोडीशी तुम्ही इथे वापरू शकता. सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे बारीक चिरून पनीर घेतलेला आहे. तुम्ही टोफू जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल, कारण टोफू सुद्धा सोयाबीन पासून तयार होतो आणि ते सुद्धा प्रोटीनने भरपूर आहे. किंवा असा हा साधा पनीर घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता नाश्त्याच्या चमचाने बरोबर 3 गच्च चमचे आपण इथे व्हेज मेयोनीज घेतलेला आहे. तुम्ही अंड घालून नॉनव्हेज मेयोनीज मिळतं ते सुद्धा वापरू शकता. आपण इथे व्हेज घेतलेला आहे. आता सेम चमचाने बरोबर 1 गच्च चमचा आपण इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे. तुम्ही फक्त मेयोनीज घेऊ शकता, पण थोडंसं चटपटीत होण्यासाठी आपण इथे टोमॅटो केचप घेतला किंवा तुम्ही अगदी थोडासा यामध्ये एक टोमॅटो चिरून घातला तरी सुद्धा चालू शकेल. अर्धा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर रोजच्या वापरलं साठवणीचं तिखट थोडंसं वापरू शकता. आता घरामध्ये असेलच तर 1 चमचाभर आपण इथे ऑरिगॅनो घेतलेला आहे. तुम्ही मिक्स हर्ब मिळतात ते सुद्धा वापरू शकता. नसेल तर स्किप करू शकता. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर अगदी 1-2 क्यूब तुम्ही चीज किसून घातलं तरी सुद्धा आणखीन छान लागेल, म्हणजे मुलांना खूप जास्त आवडेल. त्यानिमित्ताने ह्या सगळ्या पौष्टिक भाज्या त्यांच्या पोटात जातील. आता मुलं सुद्धा नेहमी पोळी भाजी, भाकरी, वरण भात वगैरे खाऊन कंटाळतात. मग अशा वेळेस त्यांना असं हे सँडविच नक्की करून द्या. आता हे सगळे जिन्नस मेयोनीजमध्ये आपण छान एकजू करून घेतलंय. आता तुम्हाला हवं असेल तर पिझ्झा बेस असतो, घरामध्ये तयार करा, विकत आणा, त्यावर घालायचं आहे आणि थोडंसं चीज वगैरे किसून तव्यावर ओव्हनमध्ये भाजून तुम्ही पिझ्झा सुद्धा मुलांना देऊ शकता. म्हणजे या सगळ्या पौष्टिक भाज्या मुलांच्या पोटात जातील. आज आपण अगदी साधा सोपं सँडविच तयार करणार आहोत. त्यासाठी आपण इथे व्हाईट ब्रेड घेतले. तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतले तरी सुद्धा चालू शकेल. हवं असेल तर थोडंसं तव्यावर भाजून घ्या. आता घरामध्ये तयार असेल तर थोडंसं हिरवी चटणी किंवा एका बाजूला बटर वगैरे लावून घेऊ शकता. नसेल तर अगदी साधं आपलं ब्रेड थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यावर आवश्यकतेनुसार किंवा एक 5-6 चमचे हे तयार केलेलं मिश्रण पसरून घ्यायचं आहे. थोडं जाड घालायचं आहे, म्हणजे खाताना अगदी छान लागतं. तसं हे एका स्लाईसवर आपण घातलेलं आहे. आता यावरच थोडंसं चीज वगैरे खिसायचं